तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। निवडणूक पुढे ढकला असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। मतदार यादीत घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला सांगा। आज जी बैठक झाली त्या बैठकीत राज ठाकरेंनी हा संताप व्यक्त केलेला आहे। तर थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद होणार आहे, पण या पत्रकार परिषदेनंतर शिष्टमंडळाची देखील बैठक आहे। तर पत्रकार परिषदेआधी आता शिष्टमंडळाची बैठक होणार आहे। यानंतर ही पत्रकार परिषद होईल। आता या पत्रकार परिषदेत नेमके काय मुद्दे मांडले जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, पत्रकार परिषद होणार आहे, पण या पत्रकार परिषदेआधी आता शिष्टमंडळाची बैठक देखील होणार आहे। निश्चितच आपण पाहतो की निवडणूक आयोगाच्या या सगळ्याच बैठकीनंतर आता सगळ्याच विरोधी पक्ष नेते जे आहेत, सर्व शिष्टमंडळ जे आहेत त्या वायदी समाज सेंटर इथे पोहोचलेला आहे। थोड्याच वेळामध्ये ही संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण पाहतोय की अनेक मुद्दे जे आहेत ते या सगळ्याच सर्वपक्षीय नेत्यांनी मांडलेले आहेत। निवडणूक आयोगावरती तात्पर्य ओढलेले आहेत, ज्या ज्या तक्रारी आहेत, ज्या ज्या आरोप केलेले आहेत त्या आरोपांवरती निवडणूक आयोगाने काय उत्तरं दिली आहेत का, खरंच पाहिजे तशी उत्तरं जी आहेत ती देण्यात आली आहेत का, या सर्वांवरती आता एकूणच या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे सगळेच नेते आपल्याला सांगताना पाहायला मिळते। खरं तर थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला, संपूर्ण राज्याला काय हे सगळेच नेते सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण नेमके कोणकोणते मुद्दे घ्यायचे आणि सगळ्या मुद्द्यांच्या नंतर एकूणच संपूर्ण या विरोधी पक्षाच्या नेत्यांची काय नेमकी भूमिका आहे हे देखील आता स्पष्ट होताना पाहायला मिळेल। त्यामुळे काही वेळातच आता ही पत्रकार परिषद। तर काही तांत्रिक अडचणींमुळे मीनाक्षी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अगदी काही वेळातच आता शिष्टमंडळाची खरं तर पत्रकार परिषद होणार आहे, परंतु त्याआधी शिष्टमंडळाची बैठक देखील आहे। याआधी निवडणूक आयोगासोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची एक बैठक झाली। त्या बैठकीत मात्र राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनी देखील संताप व्यक्त केला होता। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सव्वा तासाच्या बैठकीत काय घडलं पाहूयात। आगामी निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे म्हणाले। तर मतदार यादी का दाखवत नाही असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशाला असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर सत्तेतील पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असा आरोप राज ठाकरेंनी या ठिकाणी लगावलेला आहे। तर बाळासाहेब थोरात लाखाने पडले कसे असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय शिष्टमंडळाच्या बैठकीत। सत्य स्वीकारा, निवडणूक रद्द करा असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। तर एकूणच ठाकरे बंधूंनी हे अनेक मुद्दे आणि सवाल या बैठकीत उपस्थित केले। राज आणि माझ्यात कुणीही येणार नाही अशी देखील स्पष्टोक्ती उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे। तर सव्वा तासाच्या बैठकीत या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। त्रुटींसह निवडणुका का घेता असाही सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। तर निवडणूक आयोग हा हरिश्चंद्र नाही असाही आरोप उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे। तर आगामी निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर जी सव्वा तासाची बैठक झाली त्या बैठकीत हे मुद्दे आणि सवाल उपस्थित करण्यात आले। तर थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद होणार आहे। या शिष्टमंडळाची बैठक जी आहे त्या बैठकीचेच ही दृश्य आपण पाहतोय। या शिष्टमंडळाची जी बैठक सुरू आहे तिथील आतील ही दृश्य आपण पाहतोय। तर काही वेळातच आता पत्रकार परिषद देखील होणार आहे, परंतु आता त्याआधी शिष्टमंडळाची बैठक आणि त्याचीच ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय।
खरं तर निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत देखील ठाकरे बंधूंनी अनेक सवाल उपस्थित केले। दोन्ही ठाकरे बंधूंनी संताप व्यक्त करत अनेक मुद्दे मांडले। त्यानंतर आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील होणार आहे, परंतु त्याआधी ही शिष्टमंडळाची बैठक आहे, तेथीलच आतील ही दृश्य आपण पाहतोय। आता या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं जाईल, कोणते मुद्दे मांडले जातील, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तर अगदी काही वेळातच आता वायबी सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे, परंतु त्याआधी ही शिष्टमंडळाची बैठक आहे, तेथीलच ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासोबत झालेल्या सव्वा तासाच्या बैठकीत मात्र अनेक मुद्दे मांडले, अनेक सवाल देखील उपस्थित केले। आणि त्यानंतर आता ही शिष्टमंडळाची एक बैठक सुरू आहे। त्यानंतर अगदी काही वेळातच वायबी सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। या पत्रकार परिषदेत नेमके काय मुद्दे मांडले जात आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्याआधी जी सुरू असलेली ही शिष्टमंडळ बैठक आणि याच बैठकीची दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आणि अगदी काही वेळातच आता वायबी सेंटरमध्ये पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आज निवडणूक आयोगासोबत शिष्टमंडळाची बैठक झाली। या बैठकीत ठाकरे बंधूंनी मात्र मोठे मुद्दे मांडले, संताप देखील व्यक्त केला, अनेक सवाल विचारण्यात आले। आणि त्यानंतर आता ही शिष्टमंडळाची बैठक होतीये आणि त्यानंतर काही वेळातच आता पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेत नेमके आता काय मुद्दे मांडले जातील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याआधीच सुरू असलेली ही शिष्टमंडळाची बैठक, या बैठकीचे दृश्य आपण थेट पाहतोय। तर आज या मोठ्या घडामोडी घडतायत। निवडणूक आयोगासोबत शिष्टमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत ठाकरे बंधूंनी मात्र अनेक सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केलेला आहे। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असं उद्धव ठाकरेंनी मत मांडलं। तर राज ठाकरेंनी देखील अनेक आरोप लगावले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।